नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. कोणी कीर्तनकार जसा कीर्तन संपल्यावर पाकिटावर हात मारतो तसा वारकऱ्यानं रोज काकड्यावर हात मारला पाहिजे. महिन्यापुरती काकडे नका करू. तुम्हाला वाटतं पांडुरंग भेटल लबाड्या. तुम्हाला वाटतं आम्ही महिनाभर 5लाच उठायचं ते. महाराज कोणत्या जन्मात देवाची भेट होईल हे सांगता येत नाही. ह्या जन्माचा विषय सोडा. या जन्माचा तुम्ही विषय सोडा. का मी ह्या जन्मात रामायण केलं, ह्या जन्मात भागवत केलं, ह्या जन्मात कीर्तन केलं, ह्या जन्मात मी वारी केली, ह्या जन्मात मी तुळशीला पाणी घातलं, ह्या जन्मात मी एवढं केलं, मला जन्म भेटेल. असे किती जन्म लागतील? गणित नाही जी दातारा मोजता येणार नाही तेव्हा देव भेटल. आणि आपण एकादशीला लगेच दुसऱ्या असं चालतं कधी. 2 एकादशी गेले का माणसं म्हणतात एक सत्यनारायण पूजा घातली आणि एका सप्त्याला पंगत दिली. तुम्हाला यायला देव भेटाय पाहिजे हो. देवाच्या दारात न्याय नाही. देव कसं काय भेटेल भाऊ? तुझ्या कम पैसे सगळे पापाचेच होते. लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या ते अन्न खाऊन. लोक उलटे एकादशीला बोंबील भाजायला लागले. उरफाट झालं. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी म्हणून साधना अवघे बुडले. बाह्य रंगाचा परमार्थ कुठं चालतो का महाराज? नव्या नवरीची मेकअप किती जरी केली तर ती काय कामटी किती काय? नव्या नवरीची मेकअप फक्त मांडवापुरती टिकती. मग नामदेवरायाचं म्हणणं पहा किती सुंदर आहे. आजच्या अभंगा सुरू झाली. अभंगाला नामदेवरायाचं म्हणणं असं आहे, अनेक जन्माची पुण्य होती तेव्हा तिळतिळ पुण्य साचा पडे. हे तो बहुता जन्मी जोडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मीच्या पुण्याचा ठेवा होतो म्हणून मी जन्माला आलो. आणि आता काकडा कसा झाला ऐका. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो काळ आहे. आता याला जुनी वारकरी काय म्हणते माहिती का? देव झोपले आणि आज देव उठले. कार्तिक आषाढी एकादशीला नाव आहे देव शैनी आणि आजच्या एकादशीला देव उठी. आज देव उठत नाही. देव कुठं झोपत असतो का? एक वाक्य सांग. घेतला बघ नामदेवरायांचा कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं. तिसरा मुद्दा आज तिसरा मुद्दा आज पौर्णिमा सांगितल्या, अमुष्य सांगितल्या, प्रति अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं. आता अमुष्य सांगितल्या, पौर्णिमा सांगितल्या, प्रतिपदा सांगितलं. त्यातली कार्तिक स्नान समाप्तीचा काकड्याचे कीर्तन आणि काकड्याच्या नाम कीर्तनाला नामदेवरायाचा अभंग ना अभंगाला सुरुवात. आता फक्त पुरुष मंडळीने पटापटा बोलायचं. पहिलं जग शून्य होतं यावर आपलं मत काय? हाला म्हणा नाहीला नाही म्हणा. काय माणसं आहे तुम्ही? काय रोजानं बसले की तुम्ही? हा, पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं. मान्य आहे का? मान्य आहे तुम्हाला? माळकरी उत्तरण प्रमाण लगेच सरळ सरळ ऐकायचं बरं का. आता पहिलं जग काकडा कसा तयार झाला ऐका. पहिलं जग शून्य होतं. पुरावा पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्य ते होते पायी कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती? ब्रह्म किती? एक. आता सावध राहा. जगात ब्रह्म एक होता तेव्हा देव एकटा होता. देवाला काय कर्म ना. कशावरून पुरावा? एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14वी होय. मुळात घुसलं बरं का. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत ते. आपल्या कीर्तनाला असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य. देवाला एकट्याला कर्मनं. देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी? जारज, स्वेदस, अंडस, उद्बीज. किती झाल्या खाणी? 4. जारज, स्वेदस, अंडस, उद्बीज. खाणी झाल्या 4. युनी झाल्या 84 लक्ष. झाल्या 4 खाणी 84 लक्ष युनी. आणि देवानं जग निर्माण केलं. काय काय केलं घे यादी लिहून. जारस स्वेदस अंडत उजितर भूचर केचर उभचर पश्चिवर्ग सतनवर्ग सुरू करे. पाण्यात राहणारे, हवेत राहणारे, एकपेशीय बहुपेशीय जारस स्वेदस सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला, मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कुठं कोण आहे? मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी. आयुष्य कमी द्यायचं. चला गेलं बॉम्बाला. कुठवर आलत?
लय विक्षेप झाला आज, मजा नाही राहील त्याच्यात. हा करेक्ट. पहिलं जग शून्य होतं, इथं आलतो आता. पहिलं जग शून्य होतं. खाणी किती झाल्या? 4. योनी झाल्या 84 लक्ष. योनी झाल्या 84 लक्ष, खाणी झाल्या 4. आणि देवानं ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो? काशीला जातो, झक माराय काशीला. काशीला जाणारे नियम माहिती आहे तुम्हाला काय आहे काशीचा? काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही. कानपाट फोडीन. तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिनी निघली, हीच काशी झाली. याला गेला काशीला, आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून बोला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी आहे 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई वेच किजे. म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे. मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्या सगळ्या. महाराजांची भाषा आहे, वाराणसी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मगाचा. एकाशी विजीला 1.5 तास देव चोळून काय करतो? एकानं देव चोळले आणि कुत्रं आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3. जेवढं घुसेल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप. मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार, पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही. काही माणसांच्या घरात इस्टेट लई, पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मिली, काही नाख गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध
थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा, तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाल हिफाजत कर ले, तू लाल करे रखवाले, तू लाल हिफाजत कर ले, तू लाल करे रखवाले। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। चाँद के बाद आई सवेरा, दिखना है हर दिन नया सवेरा, पाव फूला से, पाव फूला से, पाव फूला से रखने से पहले पहले कांटों पे चलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। आज पहिलं जग शून्य होतं, 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे, ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हा, आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आले. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक, स्त्री संघ, महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोण सांगा. मा पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर ऐका. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे, माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं, त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य. 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं, माणूस तयार करायचं ठरलं. अजून तयार झालाय का? नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आणि आयुष्य किती द्यायचं? इन मीन 100. 100 मध्ये 50 गेले झोपेत.
किती राहिले 50. 50 मध्ये 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पडण्यात. मेला ना माया काय केलं म्या, काय केलं नाही तो. असं कोणी उठायचं माया पोराला बाकवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंट आहे का? कोणी उठायचं माया काही काही नाही. 6 वर्ष पोर आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही. फक्त खऱ्याची आई मेली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असं, त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला आर्टला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला? त्याला भेजाच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न? पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न, ते अडपाट आहे ते. 48% मार्क पडले, ते आर्टला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचं जोराव? पैसे. त्याला भेजा आहे का? ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती? त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका, झोपा. उभ्या ना काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणे व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला? मग आता मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं? आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा. उभ्या ना काही नाहीच. काय आला माणसं नीट होतील? काय झालंय महाराज? पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळे चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय? आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने? ए तू मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली? माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीने एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का? तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला? तुझं. तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा, माझं. आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. मग हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी, तू. ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही.
एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा आहे येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या? ए दरिद्री, अय भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करणार. कोण कोणावर प्रेम करायला मोकळं गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पळ, प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा. मग याने सांगितलं काय झालं. त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल है गुलाब का, लडका है गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरकाला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. नाही आणि यांचे तर कधीच जाणार नाही. जे नेतृत्व करतात ना त्यांचे नाही जाणार. आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य फक्त शेतकऱ्याच्याच पोरानं टिकवलं.
तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याचाच 3 रंगाचा आई लुगडं नेसते, पोरगा मिलिटरीत आहे. असू द्या. पोरगे म्हणतो आई माझा मिलिटरी नंबर लागलाय. आई म्हणते डोळ्याचं पाणी बस बस. माझं दूध प्यायल्याचं तुला चीज झालाय, माझ्या दुधाचं आज समाधान झालंय. घालून दाखवा तुम्ही. हो, हे फक्त शेतकऱ्यालाच करावं. तुमचं काय मत आहे? रात्रीची भाजी आई सकाळी गरम करणार पण मुलगा सांभाळणार. रात्रीचं कालवण सकाळी गरम करणार पण सांभाळणार. जेवढे जेवढे संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. हा, मोठ्याचे करीत नाही, मोठ्याचे करणारही नाही. त्यांनी फक्त आपल्याला म्हणायचं विकासाच्या दृष्टीने काही भरीव कामं करायचे. तुम्ही बधिरेन तुम्हाला काय? आता माया पुढे बसलं का? खरं आहे, खरं आहे. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. लाचार समाज झाला का कमी बुद्धीची माणसं श्रीमंत होतात. समाज लाचार तयार झाला का कमी बुद्धीची माणसं त्याचा फायदा घेतात. तुमचं काय मत आहे? 7वी पास कार्यकर्ता PI फोन करतो. 7वी पास 7वी नापास कार्यकर्ता उगाच एवढे एवढे ते PI फोन करताय. रात्री मारामारीत ते 2 पोरं ठेवले, ते आपले सोडून द्या. याच्या पायी 3 गुरुजीनं बदली केली. इतका भिकार आवला तिचा होता. साहेब म्हणतात अहो ते गुन्हा आहे तो. मग साहेबाचा फोन येईल, मोठ्या साहेबाचा. मोठा साहेब 12वी नापास आहे, हा 7वी नापास, तो 12वी नापास. आणि ते दमकोला देतात PI म्हणजे क्लास 1ला. त्यानं जर इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणाय बसले. खरं आहे का खोटं आहे बोला? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. काय कळत नाही लोकांना. फक्त चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला टीव्हीत जात नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे ना. चाललंय अंधाला दळीत आहे, कुत्र पीठ खात आहे. या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही. जो स्तुती करेल त्याचाच दिवस आहे. काय मत आहे तुमचं? ऐका कलीचे महिमान आत्या तेरी जने जना. कलीचे महिमान आत्या तेरी जने जना. ऐका कलीचे महिमान आत्या तेरी जने जना. कलीचे महिमान आत्या तेरी जने जना. बाबा देते अनुमोदन करती है सरदाते. करती है सरदाते. ऐका कलीचे महिमान आत्या तेरी जने जना. बाबा देती अनुमोदन करती है सरदाते. महिमान आत्या तेरी जने जना. बाबा देती अनुमोदन करती है MSc PhD माणूस 10,000 रुपयावर काम करतो. तो MSc PhD याचा अर्थ तो क्लास 1 आहे. तसा तो लाल दिव्याचा अधिकारी आहे. पण तो 10,000 रुपयावर प्राध्यापक आहे. निवांत उत्तर द्या मला. निवांत उत्तर द्या. 10,000 महिन्यामध्ये होतं काय? पण बोलेल त्याची क्लिप पडेल. बोलेल मेलाच. ही वस्तुस्थिती आहे. आईला स्वप्न नाही, बापाला स्वप्न नाही. त्याच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला, तिला अपेक्षा नाही. 10,000 रुपयामध्ये तो काय करू शकतो बोला? आणि त्याचं वय झालंय 42 वर्ष. फुल पेमेंटला तो रिटायर असेल. असे 25% लोक आहेत का पगाराच्या आत रिटायर आहेत. तुमचं काय मत आहे बोला? बोलायचं नाही कोणी. आम्ही झक मारली, आम्ही शिकलो ना. आमच्या आईनं रात्रीची भाजी सकाळी गरम केली ना, तुम्ही आम्हाला नोकरी द्यायची, पण आम्ही तुमचा प्रचार केला तर तुम्ही आमचा विचार करायचा. नाही तर नाही करायला. नाही तर करायचं नाही. शिक्षणात शिकलेल्या लोकांचा या लोकांनी यूज अँड थ्रू म्हणून वापर केला. तुमचं काय मत आहे? सीझन आले का वापरून घ्यायचे, सीझन संपले का सोडून द्यायचे. वापर बंद करे. वापर झाला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. याचं चिंतन घरी गेल्यावर करा. हे छत्रपतीचं रक्त आहे, हे 96 कुळी रक्त आहे.
याला वाकायची सवय आहे, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुटात साठवून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि या तीनच गोष्टी आपल्याला छत्रपतीने शिकवल्यात. आणि आमच्या तुकोबारायणात आम्हाला एकच सांगितलं आहे, मरा पण संत शब्द सोडू नका. अजून 10 मिनिटात तुमचं काय डोकं बंद होईल. तुम्हाला काय, तुम्ही रोजाना सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं, तुम्हाला काय धर्म कळत नाही. इथून पुढे फुगीर वागायचं, इथून पुढे असं वागायचं, पोहे खायचे पण गरीब राहायचं, पण कुणाकडं वाकायचं नाही. राहायचं तरी किती दिवस, 100 वर्ष कोले होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरायचं पण वाघ होऊन मरायचं. कोल्यासारख्या जगण्याला काय म्हणजे, 42 वर्ष जगले पण जगद्गुरु झाले, 22 वर्ष जगले पण विश्व माऊली झाले, शिका. आणि 52 वर्ष जगले छत्रपती झाले. आणि आम्ही 62 वर्षाचे, हे माजी सरपंच, माजी सरपंच. आता काय, तुम्ही सर्व्हिस करा, चांगला अभ्यास करा. वृद्धाश्रमामध्ये अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही पण संस्कृती आहे. पण ज्यांनी नोकरीला असताना वर कमाई केली, अख्खी मंडळी वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊ, रिलॅक्स. तुम्ही कधी कधी जाऊन पहा, आम्ही जात असतो, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत आपला एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. ही सगळी लाईटीची कामं आपणच केली. 4% साहेबाला 2% मला 2%. आता काय, हे आता काय, आता एक पोरगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच केला. नाही मरणार आहे, काय जगणार आहे. 4 जण दारू पेले गणपती बसायच्या दिवशी. गणपती आणतानाच पिऊन आले, फुल पेले, मोटरसायकलवर बसले 4 जण. 4थं कुठं बसेल असं कॅरेला, टांगड्या फाकेल, चाललं इवळत, धडाकडून पडलं. दोन्ही बॉल सटकले, मेलं ते. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का मी 10व्यात. प्रवचनाला ओवी नको का, मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरीत. अवघड आहे. अजून तर पुरुष तुम्ही आता बदली झाले, तुम्हाला काय सांग. लाईटीचं काय करायचं. ते काय म्हणता बाय, मी नाही म्हणत काय, ते काय म्हणते. अरे का 1 मिनिट बंद झालं तरी काही नाही, डाव हाणला. एक ओवी सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. बस. आणि आता गवळणीला अभंगाला सुरुवात. आजच्या अभंगाला बोलावं लागेल. हा अभंग भोपाळीच्या प्रकरणातला आहे, काकड्यातला आहे. महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. किती? 2. बोललं तरच कळेल. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी. विरहिणी याचा अर्थ असा आहे, महिला मंडळ पटकन बोला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का. हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाता आलो, थोड्या करता कशाला बंद करायचं. आणि माझा एकच गुण आहे, फक्त खरं बोलतो आणि त्याचा गेम होतो. लफडे माया भावती रोज नवीन प्लॅन. उठलं का आज बाईला बोलला, गड्याला बोलला.
नवरा खराब आहे, सासू सासरे चांगलेत का? चांगलेत. तुम्ही नांदू शकत नाही. नाही का? तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तोच जर चांगला नसेल तर जगण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय तो जर विठ्ठलच स्वप्नात येत नसेल तर जगण्यालाही काय मजा आहे? काय मजा आहे? जेने हा जीव दिला दान, ज्यानं शरीर दिलंय तो जर भेटत नसेल तर ती विरहिणी आहे. आणि आजच्या अभंगात विरहिणीचा काही विचार करायचा नाही. अभंग भूपाळीचा आहे. आता भूपाळी अशी महिला मंडळ, तुम्हीच उत्तर द्या. नवरा खास आहे, सासू सासरे खराब आहेत. आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे हे येडे कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत अजून तर गेला नाही आणि इथून पुढे त्याचा बाप सुद्धा जाणार नाही. आता ती जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे भूपाळी. बरोबर का? नवरा आहे खराब म्हणजे चांगला आणि सास सासरे आहेत खराब. ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. लोक खाजवा पाहे पा शरीराची या गावा. या शरीर रूपी गावात ती मुलगी जन्माला आली. तिचा बाप आहे पांडुरंग, तिची आई आहे रुक्मिणी, तिचा भाऊ आहे पुंडलिक, तिची बहीण आहे चंद्रभागा. आपला बाप आहे पांडुरंग, आपली आई आहे रुक्मिणी, आपला भाऊ आहे पुंडलिक आणि आपली बहीण आहे चंद्रभागा. मग तुम्ही म्हणाल आपला बाप जर पांडुरंग आहे तर ज्यानं जन्माला घातलं तो कोण आहे? ज्याने आपल्याला जन्माला घातलं ते आपल्याला लोभाने पोसतात आणि कटेवरचा देव लोभाने बाजूला करतो. आपला बाप आपल्याला एवढाच म्हणतो गाडी घे, बंगला बांध, सरपंच भाई वाटलं तर 10-5 गुंठे जाऊ दे आणि कोर्टातली केस माग घेऊ नको, 10-5 इकडे तिकडे घाल, नाही तर तू म्हणा तुम्हीच. हो, आपली आई आपल्याला म्हणते बाळा काही कर भाऊ, कसंही कर, काही कर, मला नातू दाखव. नातू पाहिल्याशिवाय माझे डोळे मिटणार नाही. मग मिरची पावडर घाल डोळ्यात, घे झोपून. काय ही आपली आई आहे. आणि कटेवरची आई म्हणते बाळा नाचक्या देहात भजन करून घे. तो आपला बाप आहे. तुका मन तुला सोडविल कोणी, गावामध्ये भूपाळी नावाची मुलगी जन्माला आली. फिट झालं आणि ती वयात आली म्हणजे लग्नाला आली. आता पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आणि बाप ज्याच घरात देईल त्याच घरानं मुलीनं नांदायचं असा पूर्वी नियम होता. आता मुलीनं टोटल फायनल करायचं. बापानं फक्त पतसंस्थेचं कर्ज काढायचं, फेट्याला तुरा काढायचा, हलकटाव गुलाबजांबू खा, आणि लग्न लफड्याचं, आणि लफड्याच्या लग्नाला आमचे आशीर्वाद म्हणजे आमचंही वाटुळं. आता पोरगी उलटी म्हणते ऐ मोबाईल ऐ, पोरगी उलटी म्हणते पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे. मी त्या पोऱ्याला 10वीला असताना शब्द दिला आहे, भले त्याला मिशी असो नाही तर नसो, पण लग्न तेच होणार. आणि 86% मुली याच भ्रमात भिकारी झाल्या. जेवढ्या पुरी मूर्ख पोरांच्या नादी लागल्या त्यांचा हाच गेम झाला. कारण मुलगी प्रेम करताना इतिहासात असं घडत नाही, पोरगी ब्रिलियंट मुलावर कधी प्रेम करीत नाही. जगात घडणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. इन मराठी भंगरी काम काय करतोय, मोटरसायकली चोरीतोय. ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाहिजे नटवाद हसण्यावारी गोष्टी देऊ नका. एकाच मिनिटात सांगतो राग येतोय लोकांना. या 4 वर्षात तो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप मुलीने रडवला आहे.
मुलगी मला आहे इथं बोलला का त्याचा गेम होतो बोलला का त्याचा गेम होतो आणि मुलीवर ज्याने बोलावं ज्याला मुलगी आहे त्यानंच बोलावं बाप मुलीसाठी काय करतो हे फक्त ज्याला मुलगी आहे त्यालाच माहिती ज्यांना पोरी नाही ना त्यांनी माईकवर पोरींच्या बाबतीत भाषणच करायचं नाही 10 मिनिटं कॉलेजमधून पोरगी उशिरा आली तर बापाचं हृदय धडधड करत आहे बाप काय करतोय मुलीसाठी हे बापालाच माहिती आहे आणि या 4 वर्षात महिला म्हणतात राग येईल तुम्हाला तुमचं माझं वाटतं तर पहिलं शेवटचं घेतं पुन्हा माझं तोंड पाहू नका पण मी खरं बोलणारा माणूस अजून तो 30 वर्ष गेले अजून 2 वर्ष आयुष्य पण तळतळीनं बोलणारा माणूस आणि तुम्ही मला महाराज मानावा म्हणून मी कधीच कीर्तनात वाईट बोलणार नाही तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलणार आणि आम्ही तुमचे तुम्हाला बोलायलाच पाहिजे तुमचं काय मत आहे हसण्यावाली गोष्टी नेऊ नका मुलगी मला आहे महिला म्हणतात जो बाप आयुष्यात कधी रडला नाही तो बाप मुलगी पडून गेल्यावर रडला आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो पोलिसाला जमतो माझी मुलगी सापडून द्या माझी मुलगी सापडून तो माझा प्राण आहे पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं तुमची मुलगी सापडून देतो पण रडू नका आणि पोलिसाचा निरोप येतो मुलगी सापडली बाप पोलीस स्टेशनला जातो पोलिसाच्या पाया पडतो आणि पोलिसाला सांगतो मी माझ्या आयुष्यात सगळं करेल पण माझ्या मुलीला मला दुःखी करू नये मुलगी पोलिसाला सांगते माझा बापन माझा भाऊ माझा दुश्मन आहे सगळ्या पोलिसांना आलेला हा अनुभव आहे PSI लोक पोरींच्या पाया पडतात ताई त्या पोराचा नाच सोड आणि बापाला वाचव ती पोरगी त्या साहेबाला म्हणते प्रेम हा विषय तुमचा नाही आणि ती पळून जाते आणि पोरगा जागेवर परत येते साहेब तोच तो पाया पडत होता तो बाप हे बरी घालणार तो बाप रडतो आणि पोरीनं तुम्हाला माहित नाही बाप तुम्हाला दुश्मन झालाय भाऊ तुम्हाला दुश्मन झालाय अरे लाज वाटली पाहिजे भिकार पोरावर प्रेम करायला पोरीनं तुम्हाला माहित नाही तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उड्या हाणायच्या होत्या त्याने शर्ट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा त्याने बूट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा त्याने बूट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा तुम्ही भिकार पोरावर पळून गेले तर करण्या बाण भावाची जिंदगी बरबाद झाली अभ्यास करा आणि कोश आणि आनंदमय कोश आणि शरीरात अन्न गेलं की काम तयार होतोच आणि कामाला 7 गोष्टी आहेत ऐका 1 कामाला कुळ नाही 6 कामाला कालवेळ नाही आणि 7 कामाला लाज नाही काम आहे आणि त्याच कामानं पहिली धडक मारली कुणाला धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली कोणाला कोणाशी प्रेम करायला वेळ नाही कोण कोणचा भाऊ नाही कोण कोणाचा बाप नाही कोण कोणाची बहीण नाही समजा मुलगा मला आहे माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही मी फक्त त्याचा बाप आहे संस्कार करणं माझं काम आहे पण जगणं त्याच्या हातात आहे हा आणि त्याचं प्रारब्ध वेगळं आहे त्याचं त्याने पाहिजे याची वासना आहे ती आणि आज सगळ्या लोकांची वासना दिली बापाचा मृत्यू झाल्यानंतर बहिणीने भावांना खाते फोडायला जेवढा त्रास दिला तेवढा यमानं दिला आणि बहीण काय चीज असते ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा पैसे परत गेले पण बहिणीने सह्या केला नाही असं इथं 4 जणी आता बसे नावा सगळं सांगा नावा सगळं आणि भाऊ आणि भाऊ पाया पडतोय बाई सायकल थांब त्यांना विचार दे अशी म्हणणारे 2 जण इथं काय नाही वासना फिरली मान्य वासना नावाची सासू आहे काम नावाचा नवरा आहे आणि तिला मी नावाचा सासरा आहे कामाचा भाव मी म्हणजे मी नाही मी नसलो तो कोण वाजवीन मी नसलो तो कोण चाल म्हणेल मी महाराज आहे तू चक्रम आहे तुला कोण सांगितलं तू महाराज अरे तुला कीर्तनाची कला दिली ना तू पांडुरंगाचा प्रचार करणारा गडी आहे तुला कोण सांगितलं तू पखवाद आहे तुला देवाने कामाला ठेवलं तेवढं वाजाव काही माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे तू येडा आहे येडा
तुला कोण सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुझ्या ध्यानातच आलं काय सगळं मी आहे, मी आणि मी हाच मुलगा आहे ना सासरा आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि पाया पडून सांगतो, थोडं झोंबेल तुम्हाला. सगळे लोक नीट ऐका. आज गायकवाद कोणी जन्मवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देशमुख, सौ पूजा काळे, समस्त अकोलेकर जन अभियान फाउंडेशन. जरा राजकारणी लोक बिकट जरा नीट ऐका, थोडं वाईट वाटेल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. याच्यावर तुमचं काय मत आहे? एकही गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. आणि जो बोलेल त्याचा गेम होतो. पाया पडून सांगतो, आजच्या जन फाउंडेशनच्या कार्यक्रमात 8 दिवसातून एकदा तरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? गावात एखादी गोष्ट नाही झाली तरी चालेल, पण शाळा मंदिर झालं पाहिजे. अजून 10 वर्षाने तुम्हाला गणपतीची आरती करायला माणसं भेटणार नाही. इतका वाईट समाज तयार झालाय. तुमचं काय मत आहे? यावर्षी गणपती विकणाऱ्यांनी पुस्तकं फ्री दिली गणपती बरोबर आरतीची. गणपतीने मला तर गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच आरती येईना. ताट फिरलं का घंटी बंद होती, घंटी फिरलं का ताट घंटी वाजी बहुत गणपती भेटावल त्यांना. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. सगळे माणसं हे उच्च पदावरचे मराठी शाळेत तयार व्हायले. आपल्या गावातल्या शाळा पडायला लागल्या लोक पाहत नाहीत. गावांमध्ये फक्त गट, हा ह्या गटाचा आणतो, त्या गटाचा, हा ह्या साहेबाचा आणतो, त्या साहेबाचा. वाट लावून टाकली तुम्ही गावाची. तुमचं काय म्हणते? आणि यांनी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला शाळेत जायचं शानपणा करायला. आणि असे कपडे घालून जातो जशी काय यानंच इंग्रज हुसकून लावले. पाया पडून सांगतो, आज फाउंडेशनच्या कार्यक्रमात महिला सरपंच असू द्या, आठवड्यातून एकदा शाळेत गेल्या पाहिजे. महिला नगरसेविका असू द्या, गेल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज आपण सगळेजण तळतळीने बोलणारी माणसं आहे. मुलगा मला आहे. आज गावात मंदिर आहे, म्हणजे दुसरी कामं कमी झाली तरी चालतील. पिढी संपल्यावर तुम्ही काय करणार? शिक्षक मारत नाही, मारलं तर पोराचे आईबाप त्याचा त्रास केल्याशिवाय राहत नाही. मग हे जे रोज पेपर आणि मीडिया जे पाहतो ना आपण बातम्या, याला सगळं खतपाणी इथून आहे. आठवड्यातून एकदा शिक्षक आणि पुढारी शाळेत गेले पाहिजे, त्यांचा संवाद झाला पाहिजे आणि शाळेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. तुमचं काय मत? हां, महिला आघाडीची बाई, बचत गटाची बाई अशी शाळेकडे पाहिलं पाहिजे. 2 मुलींची फी भरली पाहिजे. गरीबाच्या मुली आहेत, 50 रुपये फी आहे, भरून टाका. स्कॉलरशिप जर मिळाली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि आज गावांच्या पिढीचं वाटोळ झालंय. तुमचं काय मत आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. आणि आत्ता माझ्यासमोर कीर्तनात बसलेले तुम्हाला 7-8 जण दाखवतो. इथं शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 5-6 जण आहेत. आत्ता माझ्या पुढं बसेल, खरं बोलायचं किती पैसे गेले नाही. ए, हसण्यावारी नेऊ नका. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिलं. जमिनी जातील, जायला सुरुवात झाली. 31 वर्षात या तोंडातली वाक्य खोटं नाही. मी म्हणत होतो तुम्हाला मजूर गाडी होईन आला. मी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्याने पैसे दिले. मी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. आणि मी म्हणत होतो मजूर बागायतदाराला व्याजाने पैसे दिले. मी म्हणत होतो मला हायवेच्या कडेला ज्यांनी जमीन विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हे आजचं चित्र आहे. मी बोंबलाच होतो, पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि हे मी तुम्हाला बोंबलत होतो का नाही सांगा? अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे, पण इतका आताही सांगून देतो, फाउंडेशनच्या कार्यक्रमात 5 वर्षांनी जमीन राहणार नाही. तुमचं काय मत आहे? सगळे घर विभक्त निघणार. 2 एकरवाल्याला 2 पोरं, 1 एकर, 1 एकरवाल्याला 2 पोरं, 20-20 गुंठे, 20 गुंठेवाल्याला 2 पोरं. कोंबड्या घालायच्या कुठं? घरी गेल्या विचार करा. 5 वर्षांनी जमीन नाही, 5 वर्षांनी डोंगर राहणार नाही, बायको कधीच नाही, नोकरी हा विषय नाही. लोक नोकरी महोत्सव घेतात. किती पोरांना महोत्सवात नोकऱ्या लागल्या? नोकरी महोत्सवात. आणि ज्यांना
आयुष्यभर पोरं वापरायचे ते पोरांना नोकरीचं मार्गदर्शन करतात. ज्यांनी आयुष्यभर पोरं भोंगे बांधायला वापरून घेतले, ज्यांनी पोरांचा वापर युवजन थ्रू केला, ते युवकांना मार्गदर्शन करतात. आणि सगळे कारखाने शाळा त्यांच्याच आहेत. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा बा, कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. पण आपली तुम्हाला आठवण येणार, हा काय म्हणा बायको धंदा मिळणार नाही. काय धंदा करणार? 3 किलोमीटर 6 पंप, 9 धाबे, 11 बार, 113 टपरे आहेत. 5 वर्षाने एकच माणूस जगणार आहे, कष्ट करणारा, निर्व्यसनी राहणारा, कष्टाची लाज न धरणारा आणि भगवंताची सेवा करणारा. बाकी सगळ्या माणसांचा कार्यक्रम होणार. हे पाटील म्हणून जेवढे जगात आहेत ना, यांचा गेमच. आणि तुम्हाला गावाची श्रीमंत माणसं दिसतात ना, श्रीमंत, यांचं कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. काही नाही, आंधळ दळीत आहे, कुत्रं पीठ खात आहे, काय मात्र शेअर मार्केट. आणि आत्ता तुम्ही माझ्या पुढे 40 पोरं 10 मिनिटं मी कीर्तन थांबवतो. आत्ता तुम्ही माझ्या पुढे 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात, हे आजचं चित्र आहे. 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? मी मागाशी सांगितलं मूर्तिजापूरमध्ये नाताय सांगतो, या 4 वर्षात लाज वाटते, दहावीला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई जिवंत आहे, मुलगा गेला, हो गेला. आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते. अरे ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं, ते झाडच जर उमदळलं तर जगायचं कुणासाठी? का या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या आणतात. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाळ लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळे लोक आंघोळ का घालतात? काय उत्तर आहे बोला? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुणी चालवलं का? आई लोकांनी कुणं चालवलं? प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप, पेटला. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग सगळ्यांना सांगतं, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा, तुला परत बाबा नाही आहे. ते पोरग घरी येतं आणि आई पुढे दप्तर टाकीत, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लाव्याला आहेत. तुमचं काय? कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक औलाद आहे दारुड्यांची महाराज, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत. लुगडे विकले नालायकांनी, बायकांचे लुगडे. दळायला गेला, दळण विकलं रे, दळण विकलं. 9वीची पोरगी शनिवारी गाड्यातून घरी आली, सकाळची शाळा होती. आई बाळा सुटली शाळा? हो. कुठे चालली का आई? आई मला कामाला जायचं आहे, तू आता घर सांभाळ आणि अभ्यास कर. आई तुला सांगायचं राहिलं. आई काय? आई मंगळवारी माझी वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे. मग रे बाळा? काही नाही का आई, फक्त 40 रुपये फी भरायची आहे. बाळा माझ्या कामाचे पैसे संध्याकाळी मिळणार आहे, 40 तुझे बाजूला काढून ठेवील आणि मी बाकीच्या पैशाचा किराणा करीन. आईनं 40 रुपये डब्यात ठेवले. बेवड्याला कळलं, बेवडा डबा घेऊन गेला त्याची क्वार्टर प्याला.
सोमवारी पोरगी शाळेत गेली, 40 पोरांमध्ये एकट्याच मुलीची फी राहिली म्हणून तिला उभं राहायची वेळ आली. शाळेतली पोरं तिला हसली. ती घरी गेली, दप्तर घेऊन आई पुढे टाकलं. आई शिकायचं नाही का? मला नाही शिकायचं आहे. आई मला वर्गात पोरं हसली, मला शिकायचं नाही. आई भांडे घासत होती, तिने भांडे घासता घासता हात तसाच खराब पाण्याचा. शाळेत गेले, शिक्षकाच्या पाया पडली. सर, मी 4 दिवस लोकांचे भांडे घाशीन, मी 4 दिवस लोकांचं धुणं धुईल, पण माझ्या मुलीचे 40 रुपये फी भरेल. फक्त माझ्या मुलीला परीक्षेला बसू द्या सर, माझी मुलगी नापास नाही होणार हो, नाही होणार. या बेवड्यांपायी एका चांगल्या मातेला शिक्षकाच्या पाया पडायची वेळ आली. इतकी नालायक होणार आहे. 5वीचं पोरग आणि 3रीची पोरगी शाळेतून, आपलं 5वीची पोरगी आणि 3रीचं पोरग शाळेतून घरी आलं. बहीण भावाच्या गप्पा काय चांगल्या राहतात का? मजेशीर गप्पा. बहीण आणि भाऊ, त्या प्रेमाला काय उपमा आहे का मला? काय गप्पा असतात बहिणीच्या भावाच्या शाळेतून. त्याला आज लय लिहायला सांगितलं, आज लय आकृत्या सांगितल्या, आज लय गरपाठ सांगितला. बहीण भाऊ आहे. ती बहीण भावाची मारामारी म्हणजे 1 मिनिटात मिटणे आणि 1 मिनिटात हसणे. आणि भांडण कशावरून? बहिणीचं रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडे पाहिजे, झाली मारामारी. आईनं माझ्या खांद्यावर हाकताना मध्ये झाली मारामारी. माझा टावेल कामून घेतला, झाली मारामारी. आणि मारामारी अशी राहते, भावाची पाठ आणि हिचा बुक्का. भावानं फक्त बुक्के खात राहायचं, फक्त बुक्के. त्यानं रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला जरी हात लावला, अख्खं गाव गोळा केल्याशिवाय राहत नाही. काय बहीण आली? बहीण, ए बहीण आली. आई, ए आई, आई काय बाळा? भूक लागली आहे. आईनं ज्वारीची 1 भाकर कालवणात चुरली आणि चुरलेली भाकर आईनं पोरांपुढे ठेवली आणि पातळ कालवून ओतून 2 जण जेवत बसली. जेवताना 5वीची पोरगी काय म्हणते बेवड्यानो ऐका. 5वीची पोरगी आईला म्हणते, आई जेव ग, 2-3 घास जेव जेव. आई म्हणते, मी संध्याकाळी जेवण. ती आई पोरगी म्हणते, आई संध्याकाळी माझा बाप दारू पिऊन आला की तुला रोज मारतो, आई नाही जेवू देईल, जेव. तेवढ्यात दारुड्याचा आवाज आला. 3रीच्या पोरानं बापाचा आवाज ऐकला. बाप पोरी बहिणीच्या कुशीत घुसलं. पोरग बापाने 2-4 शिव्या दिल्या. बहीण भाऊ खाटाखाली लपले. भाऊ बहिणीच्या कुशीत झोपी गेला. आणि 5वीची पोरगी बापाच्या सोंटाच्या तोंडावरची गोदडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहते. उजेडात होते दुष्ट दुर्जनाचे कैसे गणे लोक सेवा. उघडणार देवा, उघडणार देवा, उघडणार देवा, उघडणार देवा. चोरट्याच्या काळी सरावल्या हाताने कंपका सुटावा. सरावल्या हाताने कंपका सुटावा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. पुप्पाली नावाची मुलगी आहे, तिला काम नावाचा नवरा आहे, तिला वासना नावाची सासू आहे आणि तिला मी नावाचा सासरा आहे. आता नंदा राहिल्या अजून. तिला 4 नंदा आहेत. महिला मंडळ नावं सांगतो पटकन ऐका. 1 आशा, 2 इच्छा, 3 तृष्णा आणि 4 कल्पना आणि 6 दिले. बाय 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 बाय, पार्टी तगडी आहे. 6 दीर कोणते आहेत? काम, अब क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि या शरीरात ती पोरगी शाळेत जागते, कशाला भजन करील. मग त्या मुलीचा बाप पोरीला न्यायला आला. बाई सुट्टी पोरांना, चाले 1 दिवस. बाबा त्यांना विचारा, त्यांना जावाई बुवा मुलगी पाठवा. मामा आपलं काय चालत आहे या घरात? 9वी पासून मी तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही मामा.
मग येईन बाईला विचारलं, येईन बाई जरा मुलगी पाठवा. अहो येई बा, घरातली दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच आहे. ती वट्यावर भुकतीन, मी घरात भुकते, माझं कोणी ऐका. मग तिला सासऱ्याला विचारलं, ए येई बा मुलगी पाठवा. पाठवा पाठवतो, मी वांग्यातला आहे. मग त्या पोरीचा बाप रडला आणि पोरी जवळ आला. बाई मी न्यायला आलतो तुला, पण नाही पाठवत सासरा. बाप रडल्याबरोबर पोरगी म्हणते, बाबा बाबा डोळ्यातलं पाणी पुसा पुसा, मी मुलगी तुमची आहे ना बाबा. मग माझ्या दारात येऊन तुम्हाला रडणं शोभत नाही बाबा. का बरं? का बाबा तुम्ही माझ्या दारात येऊन रडता ना बाबा, याला मी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहे. बाप म्हणतो, पुरी मी तुला जन्माला घालू नाही, तू मला असं वाईट बोलताय. पोरगी म्हणते, बाबा वाईट नाही बोलत बाबा. बाबा एवढ्या सुंदर शरीरामध्ये तुम्ही माझं लग्न काम नावाच्या नवऱ्याशी करून दिलं नसतं तर तुम्हाला माझ्या दारात रडायची वेळच आली नसती. बाबा तुम्ही माझ्या दारातून तसे जाऊ नका. जर तुम्ही गेलात तर मी एकाकी पडेल, आणि पडेल कशी? पडले दूरदेशी. देशमुख साहेबांचं आणि काळे मॅडमचं कौतुक करावं. एवढं मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 10 कोटी रुपये लागले असते, आणि याला गप बसवायला 5,000 पोलीस लागले असते. मग आता मला या दोघांनी मिळून 2-4 लाख द्यायला का? त्यांनी म्हणलं पाहिजे, त्यांनी म्हणलं पाहिजे, इंद्रिकर आपला माणूस आहे, आमची कीर्तनं थोडी झोमतात पण ती काळाशी गरज आहे. थोडं वाईट वाटतंय लोकांना, पण आता त्याला पर्याय नाही. लोक त्रास देणार आहे बा. सांग, जी दगडं घाव सण करतात त्याच दगडं मूर्तीला काम येतात. तुम्ही अभ्यास करा. याच भागात गायीची सेवा करून महाराष्ट्रभर रामायण सांगणारे पाचपोर महाराजांचा नेमका उद्या सत्कार आहे. तुम्ही अभ्यास करा. आपल्या मातीतलं